प्रेशर बनवत असते. अनेक संतांनी समाजाला समतेची सर्व धर्म समभावाची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच नांदगावकर तमाशा लोककला आपल्या समोर हे टायटल गीत सादर करत आहे. ज्ञानेश्वर माझी माऊली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संत परंपरेमध्ये ज्ञानदेवांना माऊली म्हटले जाते. कारण ज्ञानदेवे रचिना पाया उभारिले देवालया. 13व्या शतकात विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांच्या पोटी निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई यांचा जन्म पैठणवरील आपेगाव येथे झाला. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंतांनी गुरूंच्या आज्ञेने गृहस्थाश्रम स्वीकारला होता. पण संन्याशाला संसार करता येणार नाही असा त्यावेळच्या धर्मपीठाने आदेश दिला. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंनी मुलांसाठी देहांत प्रायश्चित्त घेतले. पण चारही भावंडांना धर्मपीठाने शुद्धपत्र नाकारले. याच धर्मपीठामध्ये ज्ञानदेवांनी वेड्यामुखी वेद बोलावयास लावले. त्यावेळी सर्वांना त्यांच्या देवत्वाची प्रचिती आली. त्यांनी निर्जीव भिंत चालवली. अनेक चमत्कार केले. वयाच्या 16व्या वर्षी संस्कृत भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर करून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. त्या माऊलींना नांदगावकर तमाशा लोककलेचा मानासमुद्रा. निघाली पालखी माझ्या माऊलीची. वृष्टी कौतुकाची होत असे. खनानकी काळ गजर कानात मृदुंग शादीत धरामध्ये. अवघे विठ्ठल सावळे सुंदर देव भक्तांवर भारलेले. ज्ञानेश्वर माझी संतांची माऊली. दर्शनाची आस तुझ्या असे. दर्शनाची आस तुझ्या असे. दर्शनाची आस तुझ्या असे. देखण्या तुझी काढूया नजर नजर. आलाया आलाया
करता येणार नाही. परंतु त्याच विठ्ठलबंधांची मुलं आज शुद्धीपत्र मागण्यासाठी आमच्या या पैठणच्या धर्मपीठामध्ये आलेले आहेत. आणि तो ज्ञान्या म्हणतो आहे की सर्वांचा आत्मा एकच आहे, म्हणून त्याला मी या ठिकाणी बोलावून घेतो. ज्ञान्या, हे ज्ञान्या. पंत असे रागावू नका. अहो मनुष्य हा जन्मताच अशुद्ध कसा असू शकतो? मनुष्य जन्म हा ईश्वरी संकेत आहे आणि आपला सर्वांचा आत्मा एकच आहे. आपला सर्वांचा आत्मा एकच आहे ना, मग बाहेर तो रेडा चाललेला आहे, त्या रेड्यात आणि तुझा आत्मा एकच असेल नाही का? असू शकत नाही. ही बडबडू नकोस. त्या रेड्याला इकडे. या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे म्हणतोस ना, मग या रेड्याला वाचा जशी आपल्या. पंत, गुरुकृपा असेल तर काय अशक्य आहे? ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनं मृत्युर्मुक्षीयमामृतात्. या चांगदेवाने प्राप्त केलेला आहे. आणि तो 16 वर्षाचा काका तो ज्ञानेश्वर स्वतः देव समजू लागला आहे. कसले ते चमत्कार करून दाखवतो आहे. सांगा त्या ज्ञानेश्वराला. चांगदेव स्वतः हातात सर्पाचा चाबूक घेऊन आणि वाघावर बसून त्याच्या भेटीसाठी येत आहेत. शिवहर सत्ता गाजवण्याचा मला नाहक गर्व झाला होता. परंतु ज्ञानदेवा आपण निर्जीव बंद जाणवली आणि माझं गर्व हरण झालं. धन्य झालो मी. व ज्ञानेश्वर महाराजांचा